हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो आज आहे आमचा डे 3 इन तमिळनाडू आणि कालच आम्ही तमिळनाडू स्टेटमध्ये एंटर केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहिलं, मैसूर टू उटी जो रोड आहे तो बंदीपूर टायगर रिझर्व आणि मधुमलाई टायगर रिझर्ववरून क्रॉस करून येतो. सो एंटायर जो पॅच आहे तो 45 किलोमीटरचा आहे उटीपर्यंतचा. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. स्पेशली मुलांनी खूप एन्जॉय केलं, कारण सगळे प्रकारचे प्राणी आम्हाला दिसत होते. तिथे मोर दिसले, हरणं दिसली, सांबार दिसले, त्याच्यानंतर हत्तीसुद्धा होते. टायगर रोडपर्यंत येण्याची शक्यता खूप कमी असते अशा रिझर्व्समध्ये, कारण एकतर गाड्यांचे भरपूर आवाज सुरू असतात. त्याचबरोबर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे हीट इतकी जास्त प्रमाणात असते की त्या हीटमुळे शक्यतो जास्त प्राणी जे आहेत ते डीप जंगलामध्ये गेलेले असतात. सो इट्स रेअरली पॉसिबल की टायगर आणि बाकीचे प्राणी दिसतील. बट इट्स ओके, जे काही प्राणी आम्हाला दिसले त्याच्यामध्ये मुलं खूप एन्जॉय केलं. मुलांनी खूप छान एक्सपिरियन्स होता आणि इतक्या जवळून स्पेशली सगळे प्राणी बघता येत होते, तर तो एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो इन केस जर तुम्ही कधी मैसूरवरून उटीला येणार असाल तर नक्की हे सगळं व्हिजिट करायला तुम्हाला मिळेल. आणि तुमच्यासोबत जर लहान मुलं असेल तर नक्कीच ते सुद्धा एन्जॉय करतील. सो मैसूरबद्दल मला तुम्हाला थोडंसं अपडेट द्यायचं आहे. काल आम्ही मैसूर पॅलेसला व्हिजिट केलं होतं. सो मैसूर पॅलेसला तुम्ही जेव्हा पण व्हिजिट कराल, मेक शुअर की तुम्ही संध्याकाळी 6 नंतर व्हिजिट कराल, कारण संध्याकाळी 6 नंतर तिथे लाईटिंग होतं पूर्ण पॅलेसला आणि ते दृश्य खूप बघण्यासारखं आहे रादर दॅन तुम्ही सकाळी जाऊन, कारण क्राऊड खूप आहे. तुम्ही कधी या, ऑन सीझन ऑफ सीझन. कारण आम्ही लोकलाईट्स जे होते त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही कोणत्याही वर्षी कोणत्याही महिन्यामध्ये आलात तरी तुम्हाला इथे क्राऊडच दिसेल. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलात तर ॲटमॉस्फिअर पण थोडंसं प्लेझंट असेल. आणि आता तर समर सुरू आहे त्याच्यामुळे खूप गरमीसुद्धा होती, त्याचबरोबर खूप क्राऊडेड होतं मैसूर पॅलेस. सो इनकेस जर तुम्हाला कधी जायचं असेल आणि एन्जॉय करायचं असेल किंवा आतमधलं सगळं पाहायचं असेल मैसूर पॅलेस, तर प्लीज मेक शुअर की तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जाल, तेव्हा एन्व्हायरमेंट पण चांगलं असेल. आणि आय थिंक क्राऊड जरी जास्त असला तरी मैसूर पॅलेसची रिअल ब्युटी ही संध्याकाळी लाईटनिंगमध्ये बघण्यासारखी असं मला वाटतं. सो अजून एक प्लेस आम्ही जिथे गेलो होतो ते आहे ललिता महाल, पण आम्ही तिथे आतमध्ये एंट्री केली नाही, कारण तिथे त्यांनी असं सांगितलं होतं की ₹100 पर पर्सन तिथे चार्जेस आहेत. पण ते आम्हाला तिथे वर्थ नाही वाटलं, कारण फक्त ते आतमधून आपल्याला एक राऊंड मारून आणतात त्या ₹100मध्ये. आपल्याला कोणतंही तिथे म्हणजे प्लेस एक्सप्लोअर करता येते. आपण फक्त फोटोशूट करू शकतो आणि आपण एक राऊंड मारून येऊ शकतो. अदरवाईज तिथे आता त्यांनी रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सो जर तुम्हाला तिथे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं असेल ऑनलाईन तर तुम्ही तिथे एंट्री करू शकता विदाऊट दिस ₹100 चार्जेस, आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊन तुमचं जे काही जिथे बुकिंग आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज तिथे जाणं मला तरी वर्थ नाही वाटलं. ₹100 पर पर्सन घालून फक्त एक राऊंड मारून येण्यात काही पॉईंट नाही आहे. सो मग आम्ही तिथे व्हिजिट नाही केलं. आम्ही फक्त बाहेरूनच पाहिलं. तिथे KGF3ची शूटिंग झाली होती. मैसूर पॅलेस नंतर आम्ही एका म्युझियमच्या इथे थांबलो होतो, पण आम्हाला ते तितकं वर्थ नाही वाटलं म्युझियममध्ये थोडासा टाइम स्पेंड करणं, कारण मग तिथे थोडा कारण ऑलरेडी आम्हाला निघायला दुपार झाली होती आणि त्याच्यानंतर म्युझियम वगैरे हे फिरण्यासाठी आम्हाला 2-2.5 तास परत गेले असते आणि आम्हाला सेम डे उटीला सुद्धा यायचं होतं. सो इट वॉज नॉट पॉसिबल, म्हणून आम्ही म्युझियम पार्ट स्किप केला. पण इनकेस जर तुमच्याकडे 2-3 दिवस असतील आणि तुम्ही मैसूरमध्ये दोन किंवा 2 दिवसांपेक्षा जास्त स्टेला असाल तर तुम्ही नक्की म्युझियमसुद्धा पाहू शकता. त्याच्यानंतर आम्ही गेलो चामुंडेश्वरी मंदिराला. सो चामुंडेश्वर मंदिर खूप छान आहे. चामुंडी हिल्सवरती लोकेटेड आहे आणि मैसूर पॅलेसपासून आय थिंक 9 किलोमीटर्सच्या अंतरावरती आहे. खूप छान मंदिर आहे. इतकं छान दर्शन झालं. फक्त मला तिथे एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे तिथलं मॅनेजमेंट. सो आम्ही ₹100चा पास घेऊन आम्ही दर्शनाच्या लाईनला लागलो होतो. गर्दी होती मिनिमम, एक साधारण आमच्या पुढे एक साधारण 60-70 लोकं होती. पण त्याच्यानंतर त्यांनी जे पासवाल्या लोकांची लाईन आहे आणि विदाऊट पासवाल्यांची लोकांची जी लाईन आहे ती मंदिराच्या एंट्रन्सच्या इथे जाऊन त्यांनी एकच केली आणि तिथे खूप क्राऊड झाला, खूप धक्काबुक्की झाली. सो मला ते थोडंसं मॅनेजमेंट तिथलं आवडलं नाही. बाकी मंदिराचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. देवीला खूप छान पद्धतीने ओटी भरता आली देवीची. सो दॅट वॉज द मोस्ट अमेझिंग पार्ट. सो इन केस जर तुम्ही मैसूरला आलात तर प्लीज मेक शुअर की चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्या. चामुंडेश्वरी देवी आहे. त्याच्यानंतर तिथून आम्ही सरळ उटीला निघालो
आणि उटीला यायला आम्हाला साधारण 7-7:30 झाले होते. मग त्याच्यानंतर आम्ही सगळे विलाज आणि हे सगळं एक्सप्लोर करत होतो की कुठे राहायचं आहे वगैरे, कारण आम्ही ॲडव्हान्समध्ये कधीही बुकिंग करत नाही. सो प्लीज मेक शुअर की जेव्हा पण आपल्याला एखाद्या प्लेसबद्दल माहिती नाही नसेल तर तिथे जाऊन हॉटेल्स बुक करण्यामध्ये आय थिंक हां, पण जर तुम्ही ऑन सीझन म्हणजे जेव्हा पीक सीझनला आपण जेव्हा येतो तेव्हा गर्दी खूप प्रमाणामध्ये असते. तर इन दॅट केस मग तुम्ही तसं ऑप्शन चूज करू शकता. पण प्रिफरेबली आम्ही तरी हेच प्रिफर करतो की तिथे जाऊन आम्ही स्वतःच्या डोळ्याने रूम्स बघतो आणि रेट्समध्ये सुद्धा बार्गेनिंग होतं. सो जर तुम्ही अशा स्टेट्समध्ये चालला जिथे आपल्याला माहिती नाही आहे, तर हा एक माझ्याकडून सजेशन आहे तुम्हा सगळ्यांना की प्लीज तिथे जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी पहा आणि मगच तुम्ही रूम्स वगैरे घ्या. अदरवाईज इकडे आपण फसवले जाण्याचे चान्सेस खूप असतात. सो मग उटीमध्ये आता आम्ही जिथे राहतो तो एक विला आम्ही घेतलेला आहे. 3 BHK अपार्टमेंट आहे त्या विलामध्ये आणि समोरच खूप छान असं गार्डन आहे. सो गार्डन आम्ही काल रात्री येताना जेव्हा पाहिलं तेव्हा खूप छान मस्त वाटत होतं आणि थंडी भरपूर आहे उटीला. सो जरी आता आपण आपल्याकडे जरी कडक उन्हाळा सुरू असला तरी उटी इज अ क्वीन ऑफ हिल स्टेशन्स असं म्हटलं जातं उटीला. त्याच्यामुळे खूप थंडी आहे आणि अमेझिंग एक्सपिरियन्स.
to feel beside. I don't know where we're gonna fly like you did sometime.